DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा. भारतीय हवामान विभागाने नाशिक जिल्ह्यासाठी आज दिनांक 31 जुलै रोजी रेड अलर्ट तर संपूर्ण जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. विशेषतः घाटमाथा, डोंगराळ भाग आणि नदीकाठच्या परिसरात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. नांदूर मध्यमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असून नदीकाठच्या गावातील नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे. आवश्यकतेनुसार पूरस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विसर्गात वाढ अथवा बदल करण्यात येऊ शकतो. या दरम्यान इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यात संततधार पाऊस सुरू असून गंगापूरसह परिसरातील धरणांच्या पाणीसाठ्यातही लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहण्याची शक्यता असून नागरिकांनी विनाकारण नदी पात्र, धबधबे व पूरग्रस्त भागात जाणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच महसूल विभागाला सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संभाव्य आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांसाठी प्रशासनाच्या सूचना: अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. नदी नाले, धबधबे व पूरग्रस्त भागांपासून सुरक्षित अंतर ठेवावे. वीज पडण्याच्या शक्यतेमुळे मोकळ्या जागेत उभे राहणे टाळावे. स्थानिक प्रशासन व हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे. हवामान विभागाने पुढील काही तास जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. DPA न्यूज साठी प्रतिनिधी प्रवीण पाटील, येवला. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.